कलावंतांची खाण कुठे शोधायची असेल तर आमच्या मातंग समाजामध्ये गेलं तर ती खाण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। पण त्याच वेळी आज आवश्यक काय आहे? आवश्यक आहे आपल्या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आपल्याला कसं पुढे नेता येईल। विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये आजही समाजामध्ये काही प्रमाणात मागासलेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून ते मागासलेपण दूर करण्याकरता विविध उपाययोजना आपण करतो की ज्या उपाययोजनांच्या माध्यमातून एकदा जर आमचा तरुण हा या शिक्षणाच्या मुख्यधारेत आला तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना तर शिकण्याची संधी मिळाली नाही, पण त्यांच्यावर आज अनेक लोक पीएचडी करतायत। पण तीच प्रतिभा या समाजातल्या अनेक तरुणांमध्ये आपल्याला तयार करता येईल आणि म्हणून त्याही दृष्टीने आपल्याला सगळ्यांना मिळून या ज्या संस्था आहेत ही केवळ स्मारकं नाही आहेत, या स्मारकांच्या माध्यमातून हा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। मला आनंद आहे की याच्यामध्ये टप्पा 1 ला नौदलाच्या परवानगीची प्रश्न होता तो आपण सोडवलाय। टप्पा 2 करता आता नौदलाची परवानगी काही अडचणी आहेत त्याही आपण त्या ठिकाणी सोडवू आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे स्मारक या ठिकाणी करू। मला याही गोष्टीचा आनंद आहे की मागच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी आणि आम्ही ज्यांना आपण भारतीय इतिहासामध्ये क्रांती गुरु म्हणून ओळखतो ते लहुजी वस्ताद साळवे यांचंही अतिशय महत्त्वाचं स्मारक हे पुण्यामध्ये तयार करायची सुरुवात केली। मी आताच लोखंडेंना विचारत होतो, ते समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं 65% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच तेही स्मारक हे आपण पूर्ण करू। भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त स्वातंत्र्य सेनानी तयार करणारे जर कोणी असतील तर ते क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे होते आणि म्हणून या क्रांतिगुरूंना देखील अभिवादन करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो। मी आज या निमित्ताने एसआरएला एकच गोष्ट सांगणार आहे, तुम्ही आता सगळं काम वेगाने केलंय, पण मी तुमच्या टाइमलाईन बघत होतो त्यावेळी स्मारकाचं उद्घाटन तुम्ही 4 वर्षांनी ठेवलंय। 4 वर्षांनी नाही, जुलै 2029 ला याचं उद्घाटन करायचं आहे आणि मी आजच शब्द देतो, जुलै 2029 ला जर तुम्ही उद्घाटन केलं, शिंदे साहेब आणि मी या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना उद्घाटनाकरता घेऊन येऊ आणि त्यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, एसआरएच्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मंचावरची सगळी नेते मंडळी, आमचे पालकमंत्री या ठिकाणी असतील, आशिषजी, आमचे सचिन अहिरजी, मंगल प्रभातजी, विशेषतः आमचे सामाजिक न्याय मंत्री, या प्रत्येकाने या कामामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे। त्यामुळे त्या सगळ्यांचे